हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण 21 दिवसात आपल्या सवयी, आपले हॅबिट्स कसे आपण बदलू शकतो ह्याच्याबद्दल थोडं फारसं डिस्कस करूया. आता आधी मी तुम्हाला साधे प्रश्न विचारते, त्याचं मला उत्तर द्यायचं तुम्ही. आता तुम्हाला एक्सरसाइज करायला आवडेल उठल्यावर? पळणं म्हणा, वॉकिंग म्हणा, काही का आराम झोपायला आवडेल? तुम्ही म्हणाल झोपायला आवडेल. तुम्हाला मोबाईल हातात घेऊन ब्राउजिंग करायला आवडेल का उठून अभ्यासाला बसायला आवडेल? तुम्ही म्हणाला काय म्हणतो मॅडम, हातात मोबाईल घेतला की ठेवूयाच वाटत नाही, ब्राउज करायलाच आवडेल. टी व्ही बघायला आवडेल का होमवर्क करायला आवडेल? तुम्ही म्हणाला टी व्ही बघायलाच मजा येते. जंक फूड आवडेल का घरात आईनं बनवलेलं आवडेल? अहो, जंक फूड काय टेस्ट आहे, किती टेस्टी असते माहीत आहे का तुम्हाला? म्हणाल. आता टाईमपास करायला आवडेल का टाईमचा जास्त उपयोग करायला आवडेल? विचारलं की तुम्ही म्हणाल टाईमपास करायला आवडते. ऑफिसमध्ये काम करायला आवडेल का बाहेर टपरीवर जाऊन गप्पा गोष्टी करायला आवडेल? बाहेर टपरीवर गप्पा गोष्टी किती दुनियेचं ज्ञान मिळतंय आम्हाला तेव्हा म्हणाल. एवढं नको, घरात स्वयंपाक पाणी, स्वच्छता, केर, फरशी करायला आवडेल का बाहेर जाऊन पलीकडचे बाईंशी गॉसिप करायला आवडेल? तुम्ही म्हणाला हो, गॉसिप करायला किती मजा येते, हे तुम्हाला माहीत नसणार म्हणाल. आता सांगा, हे झालं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मजा देतात. आता मी तुम्हाला विचारते, कुठलं चांगलं आहे, कुठलं योग्य आहे? व्यवस्थित सांगायचं. एक्सरसाइज करायचं योग्य आहे का झोपायचं योग्य आहे 9-10 पर्यंत? तुम्ही माहीत काय, जगाला माहीत आहे की एक्सरसाइज करायला पाहिजे, आपली तब्येत चांगली राहते, त्यामुळे एक्सरसाइज चांगला आहे. ब्राउजिंग करायला आवडते का अभ्यास करायला चांगलं आवडते नव्हे, कुठलं योग्य आहे? तुम्ही म्हणाला अभ्यास करूनच, अभ्यास केल्यावरच माणूस मोठा होतो. टी व्ही बघायला आवडते का होमवर्क करायला आवडते? अहो, होमवर्क करणं चांगलं आहे की. जंक फूड का घरात बनवलेलं चांगलं क्वालिटी फूड? अहो, जंक फूडमध्ये किती मीठ असते, कधीचं काय, त्यामुळे घरात बनवलेलं जेवणच चांगलं आहे म्हणाल. टाईमपास करायला आवडते का टाईम यूज करायला योग्य आहे? आवडते नव्हे, सॉरी, योग्य आहे. तुम्ही म्हणाला हो, टाईम यूज करण्याच योग्य आहे. म्हणजे तुम्हाला कुठलं योग्य कुठलं अयोग्य हे माहीत आहे. पण सांगा, आपल्याला मजा कशात येते खरं? चांगल्या नसलेल्या गोष्टीतच मजा येते, चांगल्या गोष्टीत मजा येत नाही आहे. जंक फूड खाण्यात मजा येते, आईनं रोज बनवलेलं पोळी भाजी भाकरी खाण्यात मजा येत नाही आहे. इन द सेम वे मोबाईल घेऊन सारखं ब्राउजिंग करण्यातच आपल्याला मजा आहे, अभ्यासात काही मजा नाही आहे. पण कुठल्या गोष्टी चांगल्या आपल्याला ज्या मजा देत नाही आहेत त्या योग्य आहेत, त्या आपलं चांगलं करतात. एम आय राईट? म्हणजे आता इवन अल्बर्ट एन्स्टीन म्हणतो, त्यानं फक्त 25% त्याचं बुद्धिमत्ता वापरलेली आहे. बघा, 25% वापरलेली तर त्याने जगाला एवढं काही दिलं. मग आपण किती वापरू शकू? आपण किती 2%, 4% वापरतो का नाही कोणा ठाऊक.
आता मला सांगा, कोणालाही चांगलं बनायला अगदी अभ्यासात हे करून हवं तर आपल्याला मिळवायला कधी आपली गरिबी आडवी येते का? नाही. आपण UPSC MPSCचे रिझल्ट लागले की बघतो किती गरिबा घरची मुलं, हमाली करणारा मुलगा UPSC बनतो किंवा MPSCत घरात धुणं भांडी करणारे बाईची मुलगी हे करते आणि शिपायाचा मुलगा IAS बनतो, CA बनतो. आपण वाचले. म्हणजे गरिबी कुठेही आडवी येत नाही. पेरेंट्स शिकलेले नाहीत म्हणून कुठे काही नडते का? तर पण नाही. आपण बघतो बऱ्याच ठिकाणी, अहो आई वडील एवढे मी काय म्हणू निरक्षर असतात कित्येक वेळेला, पण त्यांची मुलं शिकून खूप मोठी झालेली असतात. तसं आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणजे सिटीतलीच मुलं शिकून मोठी होतात, खेड्यातली होत नाही, असं आहे का? नाही. त्यामुळे कोणी आपल्याला अडवत नाही. कोणी अडवत असलं तर आपण आपलं इम्प्रूव्हमेंट व्हायला, आपलं मोठं व्हायला आपणच अडवतो. बाकी कोणी आपल्याला अडवत नसते. मग आपण काय करायचं? जे योग्य तर करायचं. आणि जे योग्य तुम्ही करायला गेलात का नाही, तिथनं सुद्धा तुम्हाला मजा येते. तुम्ही एकदा बघा हवं ते थोडे दिवस, असं 21 दिवस उठल्यावर वॉकिंगला जायचं किंवा एक्सरसाइज करायची, नंतर घरी येऊन फ्रेश होऊन अभ्यासाला बसायचं. करून बघा. तुम्ही 21 दिवस केलात का नाही, 22व्या दिवशी तुम्ही होऊन ह्या वळणावरच जाता. मग तिथनं तुम्हाला मजा येते. मग तुम्हाला त्या नको त्या गोष्टीतनं मजा येत नाही. मग तुम्ही म्हणता अयो टाईमपास करायला नको, टाईमपास केला की काही होत नाही आहे, आपण तर टाईम चांगलं यूज करूया म्हणायला लागता. 21 दिवस आपण ह्या सगळ्या योग्य मेथड्स फॉलो केल्या की आपल्याला तिथनं मजा यायला लागते. म्हणजे काय होते, आपलं एक टाईपचं आपण त्याला यूज टू होऊन जातो. आता साधी गोष्ट सांगते. जे काही आपलं घर आहे तरच आपले मित्राचं किंवा कोणी जवळचे नातेवाईकाचं एकदम हायफाय घर आहे, खूप आपल्यापेक्षा मस्त आहे, तरी तुम्हाला तिथे गेल्यावर 1-2 दिवस बरं वाटेल. तिसऱ्या दिवशी काय होते, तुम्हाला आपले घरची आठवण येते. एम आय राईट? मी माझे घरी कधी एकदा जातो असं होते. एम आय राईट? म्हणजे काय? म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीची सवय झाली की ती आपल्याला चांगलं वाटते. आपल्याला हे घर चांगलं वाटते, आपण राहतो तर, म्हणून आपल्याला इथे होमली वाटते. म्हणून आपण तिथे किती छान काय सोयी सुविधा असतात, आपलं सगळं प्रेमानं करतात, तरी आपल्याला आपले घरची ओढ वाटते. आणि आपले घरी आपण आल्यावर हो एकदा बरं वाटलं बाबा असं वाटते. मग आपण काय करायला पाहिजे, ते आपण ह्या योग्य चांगल्या गोष्टींच्या सवयी करायच्या. आज आपण एक लिस्ट बनवूया, मला काय काय बदल करायचे आहेत, आणि ते बदल आपण 21 दिवस करायचे न चुकता. काही होऊ दे, ते एक अनुष्ठान म्हणून समजा. 21 दिवसाचं आपण हे अनुष्ठान बनवायचं. मला बदल घडवायचा आहे ना, मला माझे चेंज व्हायचं आहे ना, हो, मग मला हे 21 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे म्हणा. आणि जे काही तुम्ही वहीत लिहून काढलेल्या आहेत, तुम्हाला
चांगलं परिवर्तनासाठी करायच्या गोष्टी त्या आपण न चुकता 21 दिवस करायच्या. मग तुम्हाला ती सवय होऊन जाते, तुम्हाला त्या गोष्टींची मजा येते. मग तुम्ही तसं करत जाता. म्हणजे बघा, एक दिवस तुम्ही कोणतरी अगदी महान बनून जाता. करून तरी बघा. अच्छा, हॅव ए गुड डे.